नमस्कार. एक आई आपल्या मुलासाठी काय करू शकते? तर प्रसंग पडला तर ती आपल्या मुलासाठी जीवही द्यायला तयार असते. विट्यामधली घटना आहे. विट्यामधील एका तरुणाला लिव्हरचा त्रास सुरू झाला आणि या माऊलीनं आपल्या मुलाच्या पुढील आयुष्यासाठी, त्याचं आयुष्य चांगलं व्हावं, सुकर व्हावं आणि तो समाजात चांगला नागरिक म्हणून वावरावा, यासाठी आपलं स्वतःचं लिव्हर या मुलाला दिलेलं आहे. ही घटना आहे विट्यामधली. आपल्याबरोबर हे कुटुंब सध्या आपल्याबरोबर आहे. पवार कुटुंब आहे. सांगली जिल्ह्यातील विटामध्ये हे सध्या राहते आणि हे सगळं ही ती माऊली आहे. याला त्यांनी लिव्हर दिलेलं आहे. हे त्या मुलाचे, तरुणाचे वडील आहेत आणि ती त्याची बहीण आहे. आपण या कुटुंबाशी आता संवाद साधणार आहोत आणि नक्की कशी घटना घडली आणि आत्ता तो कुठल्या स्टेजला आहे, चांगला कुठल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्याच्यावर उपचार झाले, सामाजिक संस्थांनी अनेक मदत केली आणि त्यामुळे सध्या तो या रोगातून मुक्त झालेला आहे. आपण पहिल्यांदा या माऊलीशी आपण संवाद साधूया. मावशी, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव सविता रमेश पवार. माझ्या मुलाला 11 वर्षापासून हा त्रास होता. त्यानंतर आम्ही इथं सांगलीला प्रतिभा हॉस्पिटलला त्याची ट्रीटमेंट करत होतो. नंतर उदयसिंह पाटील यांनी आम्हाला पुण्याच्या हॉस्पिटलचा पत्ता दिला. पुण्यात आम्हाला म्हणजे अभिजित माने सर गाठ पडले. त्यांनी सांगितलं की इथं तुम्हाला म्हणजे निधी हा बाहेरून गोळा होणार नाही, तुम्हाला म्हणजे आमची परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी आम्हाला होकार्ड हॉस्पिटलचा पत्ता दिला. ते म्हणले आपण तिथं हे करूया, तुमचे म्हणजे बाहेरून बी ट्रस्टकडून पण तुम्हाला मदत होईल आणि काय आमची पण स्वतःचे म्हणजे हे होईल. त्यातून आम्हाला मग आम्ही तिथं होकार्ड हॉस्पिटलला गेलो. त्यानंतर होकार्ड हॉस्पिटलला आम्हाला शर्मा सर, माने सर या दोघांनी आम्हाला भरपूर मदत केली. माने सर तर म्हणले हा माझा घरचाच पेशंट आहे, शेवटपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. शर्मा सरांनी पण आम्हाला खूप म्हणजे हे केलं की शर्मा सर म्हणले सहकार्य केलं की मला म्हटले तुम्ही भिवू नका, मी असल्यानंतर तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर माझा मुलगा आता मला दिसतोय, हा मुलगा मला ठणठणीत दिसतोय. त्या होकार्ड हॉस्पिटलमध्ये शर्मा सरांकडून आणि माने सरांकडून आम्हाला माझा म्हणजे सहकार्य झालं. माझा मुलगा आता हा ठणठणीत दिसतोय. सुरुवातीला त्याला काय त्रास होत होता? तुम्ही त्याची ट्रीटमेंट चालू केली? सुरुवातीला म्हणजे त्याला उलट्या व्हायच्या, झालंच तर त्याचे पाय सुजायचे, पोटात पाणी व्हायचं, पोटात पाणी झाल्यानंतर पाय सुजायचे. किती दिवसाची ट्रीटमेंट झाली? किती दिवस ऑपरेशन झाल्यानंतर किती दिवस दवाखान्यामध्ये होता? ऑपरेशन झाल्यानंतर म्हणजे मी 10-12 दिवस होते, तो 25 दिवस होता. त्यानंतर मग आम्हाला डिस्चार्ज मिळाला. आम्ही 1 महिना कांजूरला आम्ही रूम घेऊन होतो. मग तिथंच फॉलोअपला जात होतो. ज्यावेळी आम्हाला डॉक्टर म्हणले आता तुमचा पेशंट कव्हर झालाय, तुम्ही घरी जाऊ शकता, त्यानंतर आम्ही आत्ताच 5 तारखेला म्हणजे मुंबईवरून आलो. मला काय सांगाल की अवयव दान करायला लोकांमध्ये अजून तेवढी मानसिकता लोकांची नाही आहे. अवयव दान करताना लोक भीत आहेत. आता तुम्ही तर अवयव दान देऊन पुन्हा आता 2-3 महिन्याचा कालावधी गेलेला आहे, अगदी ठणठणीत आहात. इतर जे लोक अवयव दान करण्यासाठी भीत आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना मी एवढंच सांगेन की भिण्यासारखं काहीच नाही. आपल्याला जे आपली शरीर संपत्ती आहे देवाने दिलेली आहे, त्यामुळं ज्याला गरज असेल त्या म्हणजे आपण दान करू शकतो. दान हे दानच असतं. त्यामुळं ह्यात भिण्यासारखं काहीच नाही. आपण न भिता जर न हे करता हे केलं तर त्यात सगळं सक्सेसच होतंय. एवढंच मी सांगू शकते. आपल्याबरोबर त्यांचा मुलगा आहे. मित्रा, काय सांगशील? ऑपरेशन झालेलं आहे, तुझं सक्सेस झालेला आहे, आता तू स्वतःच्या पायावर उभा आहेस, काय सांगशील? कशी तुझी भावना काय? भावना तर पहिल्या हे होतं की कसं होईल, फ्युचर माझं कसं राहील. पण आता वाटते की सक्सेस होईल पुढचं, की आता पहिल्यापेक्षा बरं वाटतंय. की पहिली तब्येत कशी होती, आता तब्येत कशी आहे ऑपरेशन नंतरची. त्यामुळं हे लागतं की ऑपरेशन नंतर खूप 2 महिने वगैरे 3 महिने वगैरे काळजी घ्यायला लागते. आता झाले 3 महिने तर कंप्लीट होत आले.
त्या पहिल्या रोहनमध्ये आणि ह्या रोहनमध्ये खूप फरक आहे. सध्या तू काय करतोयस? सध्या मी ITI करून बसलेलो आहे. 12वी नंतर ITI केलेला. जॉब वगैरे करत होतो, पण हा प्रॉब्लेम चालू झाल्यामुळे जॉबवर कंटिन्यू करता येत नव्हतं, की जॉब असला अवघड असायचा ना, हा, की बरोबर. आज मला हे सांग की ऑपरेशन जो काळ होता की नाही 2-3 महिन्याचा, तो काळ कसा गेला? तिथली ट्रीटमेंट कशी वाटली? ऑपरेशन दवाखान्यात मी 1 महिनाभर होतो, तर तिथली ट्रीटमेंट वगैरे खूप चांगली होती. फॅसिलिटीज वगैरे खूप छान आहेत. तिथे नर्स सिस्टर्स वगैरे पूर्ण सपोर्टिव्ह असतात. डेली सकाळी टाईम टू टाईम वगैरे मेडिसिन देणे, ते वॉर्मअप वगैरे सर्व करून घेणे, तेथील सिस्टरचा वगैरे सपोर्ट असायचा. डॉक्टर रोज यायचे, ट्रीटमेंट करायचे. रविवार जरी असला तरी डॉक्टर स्वतः यायचे, स्वतः चेक करायचे की काय कमी जास्त वगैरे, किंवा मला विचारायचे की हॉस्पिटलमध्ये अजून काय कमी जास्त करतात का, सिस्टर लक्ष देत आहेत का. स्वतःचे फॅमिली मेंबर असले का तर चौकशी करायचे आणि सगळं चेक करून ट्रीटमेंट द्यायचे आणि धीर द्यायचे की अजून काही होत नाही तुला. आईनं तुझ्यासाठी स्वतःचा धोक्यात घालून स्वतःचं लिव्हर तुला डोनेट दिलेलं, दान केलेलं आहे. तुझी भावना आई प्रती काय काय राहील? आईप्रती भावना म्हणजे की साक्षात मला असं देवच भेटला म्हणायला लागेल. प्रत्येक मुलाची आई ही मुलासाठी काही पण करू शकते, हे आज मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलं. की आई म्हणतात ना की प्रत्येक ठिकाणी देव नसतो म्हणून आई असते, ते आज मी स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं. व ह्याच प्रति मी भावना ठेवेन की माझा देव म्हणून, दगडात देव शोधण्यापेक्षा आई देव मी बघितला हा म्हणेन. नक्कीच. खरं तर देवानंतर आई ही देवानं निर्माण केलेली आहे आणि या आईनं माझ्यासाठी हे दान दिलेलं आहे आणि हे आयुष्यभर मला पुरेल आणि हे पांग जे आहे ते मी आयुष्यभर फेडू शकणार नाही, अशा तऱ्हेची भावना या निमित्ताने व्यक्त केली. आपण आपल्याबरोबर आता या मुलाचे वडील आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. मामा, काय सांगाल की कसा हा काळ होता, किती दिवसांचा काळ होता आणि याच्यासाठी लागणारा खर्च म्हणजे लाखांमध्ये होता, तो कशा तऱ्हेनं तुम्ही उभा केला? ह्याच्यामध्ये कसा हा प्रवास तो फार मोठा होता, फार मोठा म्हणजे न सांगण्यासारखा प्रवास आहे. की हा मी प्रवास 12-13 वर्षापासून हा प्रवास मी असा हे करत आलोय, बघत आलोय, सण करत आलेला आहे. हा 10-11 वर्षापासून सण करत आलो हा प्रवास त्याचा. मी परत उदयशिव पाटीलमध्ये सांगितलं, त्याला ट्रीटमेंट आमची चालू होते. ट्रीटमेंट चालू असताना सर बोलले त्याला गोळ्यावरती आपण रिकव्हरी करू म्हणले. आतापर्यंत त्याला पहिल्या 2 गोळ्या चालू होत्या, सकाळी 1 संध्याकाळी 1. परत 2च्या ठिकाणी सकाळ 2, दुपारी 2, संध्याकाळी 2, 6 गोळ्या चालू झाल्या. त्याच्यानंतर त्याचं ते शरीर आहे त्याचं ते कव्हर होऊ शकना, जास्त डॅमेज, लिव्हर जास्त डॅमेज व्हायला लागलं. परत लास्ट ज्या क्षणिक सर बोलले आपल्याला त्याचं लिव्हर ट्रान्सफर केल्याशिवाय तो आपल्याला साथ देऊ शकणार नाही, निर्णय तुम्ही घ्या म्हणले. काय घ्या असते? ठीक आहे म्हटलं. आज मी 9 महिने झाले निर्णय घेतला. ठीक आहे म्हटलं, त्याला ऑपरेशन त्याचं ट्रान्सफर करायचं का तर करायचं, कसं का होईना पण करायचं. ठीक आहे म्हटलं. त्यानंतर मी आम्हाला पुण्याचा पत्ता दिला. माने सर पुण्याला होते हॉस्पिटल, तिथे त्यांना जाऊन भेटलो आम्ही. ठीक आहे म्हणले या. तिथं आम्ही 60-70 हजार उपचार केला, टेस्ट वगैरे त्याच्या ब्लड टेस्ट इकडे तिकडे सोनोग्राफी वगैरे करून घेतल्या. थोडी आमची पैशाची अडचण होती, तर मी परत माझे 10-15 गुंठे होते ते विकाय काढली जमीन. विकाय काढल्यानंतर जरा गिराईक वगैरे बघितलं, थोडंफार अडचणी यायला लागल्या. त्यानंतर मी परत सरांना भेटलो. म्हणलं सर, म्हणलं थोडं ऑपरेशन थांबूया, म्हणलं पैशाची अजून जुळणी नाही. त्यानंतर सर बोलले मला की तुम्ही मुंबईला या म्हणले. मुंबईला आपल्याला ट्रस्ट मार्फत, होकार्ड हॉस्पिटलला ट्रस्ट मार्फत पैसे भेटते, आपण फिरून पैसे गोळा करू म्हणले. आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करतो. मग आम्ही पुन्हा तिथून पुण्याचं कॅन्सल केलं आणि मुंबई चालू केली होकार्ड हॉस्पिटल. तिथे गेल्यानंतर आम्हाला प्रकाश सर म्हणून आहेत सोशल वर्कर, त्याने एवढी मदत केली की टोटल सर्व ट्रस्टचं पत्तं वगैरे दिलं. नवीन माणसाला तेवढं काही सोपं नाही तिथं मुंबईत जाऊन गोळा करणे, पैसे वगैरे फिरणे. त्यानंतर प्रकाश सरांनी आम्हाला टोटल पत्तं वगैरे देऊन, ॲड्रेस देऊन आम्ही टोटली मुंबईमध्ये ट्रस्ट फिरलो. आपण त्यांच्या हॉस्पिटलच्या मार्फत फिरल्यामुळे आपल्याला जोपर्यंत 17.5 लाख रुपयाचा निधी भेटू शकला,
त्यामुळे त्या हॉस्पिटलचं आम्हाला योगदान फार मोठं आहे की आम्ही गरीब माणसं एवढं मोठं 30 लाख रुपये गोळा करू शकत नव्हतो. आता काही भावना आहे तुमची, मुलगा तुमच्या हातात हो गेलेला आहे. छान छान, आता ओके मध्ये, आता काही अडचण नाही, ओके झालेले आहेत. आता हॉस्पिटलचे आभार आणि सरांचं बी आभार मानलं पाहिजे, ते दोन्ही सरांचा आभार मानलं पाहिजे. माने सर, स्वप्नील सर आणि हॉस्पिटलनं सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत केली. त्यामुळे माझा मुलगा आता टणटणीत, आता काही अडचण नाही, आम्ही बिनधास्त आहोत. आता ट्रान्सप्लांट बाबत लोकांमध्ये अजून जे म्हणावं तसं हे नाही, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, प्रतिसाद नाहीये. हा, लोक डोनेट करायला एखादा अवयव अजूनही भीत भीत आहेत. त्याबद्दल तुम्हाला काय नाही सांगा? नाही, काय भ्यायची काही गरज नाही. मी स्वतः तयार होतो डोनेट कार अवयव द्यासाठी, पण माझा चालू न शकल्यामुळं आम्ही म्हणतो ही तब्येतीनं लहान आहे, किरपान आहे, हिचं काही द्यायचं नाही, मी माझं देतो सकुशीनं. तर माझं काय वेळ ते मेडिकल चेकअप मध्ये थोडं डिस्क्वालिफाय झालं. मग त्याच्यानंतर सर बोलले की तुमच्या मंडळीचं बघा. मग त्यांना आम्ही चेकिंग केल्यानंतर त्या नॉर्मल मध्ये बसल्या, ठीक आहे म्हणले, मग त्यांचं देऊ म्हणले आणि मला 3ऱ्या राऊंडला आउट केलं त्यांनी. पण अवयवदान करायला काही अडचण नाही की अवयवदान केला तरी तो तेवढा भाग परत वाढू शकतो 6 महिन्यामध्ये. त्यामुळे कोणी त्याची काही चिंता करू नये, बिनधास्त दान करावं अशी माझी एक इच्छा आहे. खरं तर असं म्हटलं जातं की आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, प्रेमाचा सागरू आई माझी. प्रेमाचा सागर आईच्या हृदयामध्ये भरलेला असतो आणि या प्रेमाच्या सागरामुळंच एखादी आई आपल्या मुलाच्या आयुष्यासाठी, त्याचं आयुष्य घडवण्यासाठी आपला जीव एक वेळ धोक्यात ठेवून अशा तऱ्हेचं लिव्हर ट्रान्सप्लांट, आपल्या लिव्हरचं दान करू शकते. हे फक्त आईच, समाजामध्ये आईच करू शकते, इतर कोणामध्ये ती ताकद नाही. आणि याचा प्रत्यय आपल्याला या कुटुंबाकडे पाहिल्यानंतर येतोय. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूजसाठी, सांगली. मैं डॉक्टर स्वप्निल शर्मा हूँ, वोकार्ड हॉस्पिटल मुंबई सेंट्रल से। मैं लिवर ट्रांसप्लांट सर्जन हूँ। रोहन जो है वो विल्सन डिसीज नाम की बीमारी से पीड़ित था। रोहन को जो बीमारी है विल्सन डिसीज, उसमें कॉपर शरीर में जमा हो जाता है, स्पेशली लिवर में, आई में, ब्रेन में, किडनी में। सो कॉपर डिपोजिशन की वजह से उसका लिवर काफ़ी हद तक ख़राब हो गया था और उसको लिवर ट्रांसप्लांट की ज़रूरत थी जितना जल्दी हो सके। ऐसे कंडीशन में जब लिवर ट्रांसप्लांट की अर्जेंट रिक्वायरमेंट रहती है, हम कैडेवरिक लिवर ट्रांसप्लांट, जो कि हम ब्रेन डेड पेशेंट से जो ऑर्गन लेते हैं, उसके लिए हम ज़्यादा इंतजार नहीं कर सकते। तो इस कारण हमने फैमिली मेम्बर से बात किया एंड उनकी मदर का इवेल्युएशन किया, उनकी मदर का जांच किया। वो जांच करने पे पूरी तरीके से फिट पाएगी। सो पूरी तरीके से फिट थी, इस कारण उन्होंने फिर हमने ऑपरेशन के ले लिया। रोहन का ऑपरेशन काफ़ी स्मूथली हुआ। रोहन की मदर का आई थिंक ऑपरेशन के 7 से 8 दिन या 8 से 10 दिन के अंदर ही डिस्चार्ज हो गई थी। एंड रोहन भी काफ़ी अच्छा रिकवर किया ऑपरेशन के बाद, आज पूरी तरीके से स्वस्थ है। उसका लिवर फंक्शन अभी पूरी तरीके से नॉर्मल हो गया है और रोहन आगे की ज़िंदगी पूरी तरीके से नॉर्मल तरीके से जीने में सक्षम है। आगे अपनी वो पढ़ाई पूरी कर सकता है, मैरिज होगी, उसकी फैमिली होगी और उसकी आगे की लाइफ पूरी तरीके से नॉर्मल होगी। लिवर ट्रांसप्लांट की रिक्वायरमेंट बहुत ज़्यादा है आजकल। आज के डेट में आप देखेंगे तो जो नैश होता है, नैश एक कंडीशन होती है जो कि डायबिटीज़ पेशेंट, ओबीज पेशेंट, जिनका ब्लड में कोलेस्ट्रॉल लेवल बढ़ गया, तो ऐसे पेशेंट को नैश हो जाता है। उसकी वजह से धीरे धीरे करके उनको लिवर सिरोसिस हो जाता है। तो ऐसे कंडीशन में जो लिवर ट्रांसप्लांट की ज़रूरत पड़ती है वो काफ़ी तेज़ी से बढ़ते जा रहा है। और उसके अलावा जो अदर रीज़न है, जैसे ड्रिंक करने की वजह से लिवर ख़राब हो जाता है, हेपेटाइटिस बी है, सी है, ऑटोइम्यून है, और उसके अलावा और भी कई रीज़न है जिसकी वजह से लिवर ट्रांसप्लांट की नौबत आ सकती है। लिवर ट्रांसप्लांट की रिक्वायरमेंट बहुत ज़्यादा है। काफ़ी सारे पेशेंट हैं जिनको लिवर ट्रांसप्लांट की ज़रूरत है, बट ऑर्गन डोनेशन उतना एडिक्वेट नहीं है हमारी सोसाइटी में। तो एक तो हमको प्रमोट करना चाहिए ऑर्गन डोनेशन के लिए। जिस किसी के भी फैमिली मेम्बर है जो कि ब्रेन डेड है, यदि आईसीयू में डॉक्टर आपको बताते हैं कि भाई वो उनका ब्रेन डेथ हो चुका है, अब वो वापस नहीं आने वाले, तो ऐसे कंडीशन में हमको कोशिश करनी चाहिए, हमको उनके ऑर्गन डोनेट करने चाहिए जिनको ज़रूरत है।
है, ताकि वो बाकी जो अदर पेशेंट जिनको ऑर्गन की रिक्वायरमेंट है जो कि पूरी तरीके से नॉर्मल लाइफ जी सके। दूसरा, जब ऐसे कई सारे पेशेंट ऐसे होते हैं जिस केस में अपन इंतजार नहीं कर सकते कैडेवरिक ऑर्गन डोनेशन का, तो उस कंडीशन में फॉर्चुनेटली लिवर के केस में लाइव डोनर लिवर ट्रांसप्लांटेशन का ऑप्शन है, जिसमें कोई भी फैमिली मेंबर है जो पेशेंट के, वो लिवर का एक हिस्सा डोनेट कर सकते हैं। डोनेशन के बाद जो बचा हुआ जो उनके शरीर में जो लिवर रहता है वो रीजनरेट करता है। जो लिवर की खास बात है कि वो रीजनरेट करता है और उनका लिवर तकरीबन उसी साइज का हो जाता है, ये भी विद इन 3 मंथ होता है, 3 महीने के अंदर वो लगभग सेम साइज का हो जाता है। तो आप ये बोल सकते हैं कि जो हिस्सा वो डोनेट करेंगे वो रेसिपिएंट की बॉडी में रीजनरेट करेगा, जो बचा हुआ हिस्सा रहेगा वो उनके बॉडी में रीजनरेट करेगा। तो आप मोटा मोटा ये बोल सकते हो कि एक लिवर का 2 लिवर हो जाता है। और डोनर सर्जरी काफ़ी हद तक सेफ सर्जरी है, थोड़ा सा रिस्क है, बट यस हर ऑपरेशन में थोड़ा ना थोड़ा रिस्क रहता है। डोनर ऑपरेशन में काफ़ी कम रिस्क है, बट थोड़ा सा रिस्क है। तो लिवर ट्रांसप्लांट आप देख सकते हैं रोहन की अभी कैसी क्या कंडीशन है। लिवर ट्रांसप्लांट के बाद पेशेंट की लाइफ पूरी तरीके से नॉर्मल हो जाती है, पूरी तरीके से। ये कुछ मेडिकेशन है जो कि उनको लाइफ लॉन्ग कंटिन्यू करने पड़ते हैं, बट वो ऑपरेशन के बाद वो पूरी तरीके से नॉर्मल लाइफ जी सकते हैं, जैसा कि नॉर्मल इंसान को जीना चाहिए।